शासनाच्या 1991च्या GRनुसार पोल्ट्री व्यवसाय शुल्कमुक्त असतानाही ग्रामपंचायतीने प्रति चौरस फूट 1 ते 1.5 रुपये कर लादल्याने पोल्ट्रीधारक संतप्त झालेले आहेत. संगमनेर अकोले तालुका पोल्ट्री असोसिएशनचे बाळासाहेब देशमुख यांनी या अन्यायकारक कराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. रायगडमध्ये केवळ 10 पैसे कर असूनही अकोले तालुक्यात अधिक कर आकारला जात असल्याचं देशमुख यांनी प्रशासनाच्या भेदभावी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्ष्यांचे मृत्यू, पाणी टंचाई आणि वाढती वीज बिले यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने पोल्ट्रीधारकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. कर माफ न केल्यास न्यायालयीन लढाई किंवा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला असून प्रशासनाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. संगमनेर तालुका पोल्ट्री असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि फार्मर मंडळी, सभासद मंडळी सगळे आज BDO ऑफिसला अकोले येथे एक निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जमा झालेलो आहे. तर ग्रामपंचायत कराच्या संदर्भामध्ये हे आम्ही BDO साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्ही 26/3/2024 रोजी BDO साहेबांना एक निवेदन दिलं का बुवा आम्हाला ग्रामपंचायत कर हा टॅक्स कमी केला पाहिजे. आणि तसे आमच्याकडे GR आहे 1991चा एक GR सांगतो की ज्यांना पोल्ट्री म्हणजे पोल्ट्री हा शेतीपूरक व्यवसाय आहे आणि पोल्ट्री बांधताना आपण आपल्या सर्वे नंबरमध्ये पोल्ट्री बांधतो तर त्याला सुद्धा आवाढव्य असा पोल्ट्रीचा कर ह्या ग्रामपंचायत ह्या सरकारनं बसवलेला आहे आम्हाला. आणि त्यात उन्हाळा चालू झालेला आहे, उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही. आम्हाला तो शेतीपूरक व्यवसाय सांभाळता नाकीनऊ आलेले आहे आणि त्याचा ग्रामपंचायतचा टॅक्स, इलेक्ट्रिक बिलाचा टॅक्स, त्याच्यात कंपन्यांची लुटालूट, त्याच्यामुळं सर्व पोल्ट्रीधारकांना जगणं हे मुश्किल झालेलं आहे. आणि आमच्याकडं सगळे GR आहे. रायगडला देखील त्यांनी 10 पैसे चौरस फुटांना कर आकारणी केलेली आहे, परंतु आमच्या भागामध्ये आमच्या अकोले तालुक्यामध्ये 1 रुपये ते 1.5 रुपयाप्रमाणे आकारणी केलेली आहे. तर त्या अधिनियम सांगतो, त्यांचा ग्रामपंचायतचा अधिनियम आहे, हे बघा. हा अधिनियम सांगतो की आदिवासी किंवा डोंगराळ भागात ग्रामपंचायतीसाठी निरंक आहे, परंतु आमच्या इथं आमच्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतींना 1 ते 1.5 रुपया हा कर लावलेला आहे आणि सर्व फार्मर लोक मिटीकुटीला आलेले. त्यामुळे इतक्यातच आम्ही BDO साहेबांना एक निवेदन दिलं, त्यांना सांगितलं ह्या पद्धतीनं आधार घ्या आणि आमचा कर कमी करा. आणि जर त्यांनी या निवेदनाद्वारे जर व्यवस्थित हे केलं नाही तर आम्ही सर्व पोल्ट्रीधारक आमचा जोपर्यंत कर माफ कमी होत नाही तोपर्यंत आम्ही एक तर उपोषणाचा मार्ग अवलंबू किंवा याचिका दाखल करू किंवा रस्त्यावर उतरू. या पद्धतीनं आम्ही सर्व निवेदन दिलेले. जय महाराष्ट्र, जय पोल्ट्री योद्धा. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे akl gavkari@gmail.com.